प्रश्न क्रमांक 7318 राजेश राठोड. प्रश्न क्रमांक 7318. महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मराठवाड्यातील मंठा तालुका हा मानव विकास निर्देशांकानुसार अत्यंत मागास आणि मागे राहिलेला तालुका म्हणून ओळखला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय सुधाकररावजी नाईक साहेब यांनी 1992 मध्ये याला तालुक्याचा दर्जा दिला. तेव्हापासून आजपर्यंत MIDCची वारंवार आम्ही मागणी करीत आहोत. जवळपास तब्बल 32 वर्ष याला होतील. आता 8 आणि हे 6 34 वर्ष याला पूर्ण होतील, पण अद्याप तिथे MIDC नाही. मंठा तालुका हा मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजुरीला लोक जातात. बंजारा समाजाचे 142 तांडे या ठिकाणी आहेत. 75,000 तिथे बंजारा, 15 ते 20,000 आदिवासी आणि वंचित घटकाचे लोक त्या ठिकाणी राहतात. मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, मिस्त्री मजुरी करणारे कामगार हे त्या ठिकाणी राहत असून माननीय मंत्र्यांनी या संदर्भात परतूर येथे जवळच MIDC असल्याचं या उत्तरामध्ये सांगितलेलं. माझी सभापती महोदय, आपल्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे, स्पेसिफिक मागणी अशी आहे की हलकी जमीन आणि मुरमाड जमीन असल्यामुळे आणि या भागाची मागणी वारंवार असल्यामुळे, गरज असल्यामुळे आणि आवश्यकता असल्यामुळे तातडीने मंत्री महोदयांनी आजच्या आज मंठा तालुका येथे MIDC मंजूर करावी. दुसरा प्रश्न असा आहे की याच्यासाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन किंवा गरज पडल्यास शेतकऱ्यांची जमीन घेऊन अधिकृत करून या भागाला न्याय देण्यासाठी, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ मागासलेला आहे आणि मराठवाडा आणि विदर्भच्या बॉर्डरवरती मंठा हे लोणारच्या अलीकडून असलेला तालुका आहे. त्यामुळे तात्काळ आपण आजच्या आज MIDC मंजूर करावी. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य राठोड साहेबांनी मांडलेला मुद्दा आणि त्याला भावनात्मक जोड पण त्यांनी दिलेली आहे. कारण की स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब हे माझे काका. तर आपल्याला एक माहिती देतो अतिरिक्तची की आपण 9/1/2025 रोजी आपण मंठा तहसीलदार यांना एक पत्र लिहिलेलं आहे की आपण शासकीय जमीन किती उपलब्ध आहे आपल्या भागात, तिथे आम्हाला जर MIDCची स्थापना करायची असेल, पण त्याला एक क्रायटेरिया असा आहे की आपल्याला सलग 25 हेक्टरच्या वर जमीन लागते. त्यांचं अद्याप उत्तर आलेलं नाही आहे, पण आपल्या प्रश्नाला अनुषंगाने मी एक स्मरणपत्र त्यांना एक परत पाठवण्याची विनंती करतो. तसेच आपली दुसरी मागणी होती की तिथं रोजगार तर 100% तो फिजिबल, वायबल सर्व काही तिथे चांगलं आहे एरिया MIDCच्या संदर्भात. आणि ऊसतोड कामगाराचा विषय तुम्ही काढला, तर ऊसतोड कामगार असेल, वीटभट्टीवर जाणार असेल, तिथे जर MIDCची स्थापना झाली तर तो रोजगार तिथे उपलब्ध होईल अशी आपली मागणी आहे. आणि शासन या मागणीवर आपण शासन व MIDC व उद्योग विभाग हा आपल्याशी पॉझिटिव्ह आहे. तिथे आपण हा स्मरणपत्र 5 दिवसाच्या आत काढायला लावू. तिथे